अजय, रोहित, समीर, विक्रम आणि निखिल हे पाचही जण मुंबईतल्या वेगवेगळ्या IT कंपन्यांमध्ये काम करणारे. दिवस रात्र काम, टार्गेट्स, डेडलाईन्स आणि त्यातूनच निर्माण झालेला कायमचा स्ट्रेस. एक दिवस नेहमीप्रमाणे ऑफिसमधल्या टी टाइम मध्ये कुणीतरी सहज म्हणालं, यार कुठेतरी ट्रिपला जायला हवं. तेवढ्यात अजयच्या डोक्यात एक कल्पना चमकली. अजय उत्साहात, यार एक प्लॅन सुचला आहे, आपण कोकणातल्या घाटावर ट्रिप मारूया. एकदम निसर्ग, शांतता आणि मनाला पूर्ण आराम. अजयचं ऐकून सगळे क्षणभर शांत झाले. थोडा विचार आणि शेवटी सगळे तयार झाले. पण हा प्लॅन त्यांच्या आयुष्यात असा काही ठसा उमटवेल याची कुणालाच कल्पना नव्हती. ठरल्याप्रमाणे सगळे कारने निघाले. संध्याकाळचे साधारण 6 वाजले होते. जसं जसं कार घाटात शिरू लागली तसं तसं आजूबाजूचं दृश्य बदलत गेलं. हिरवीगार झाडं, खोल दऱ्या, दूरवरून वाहणाऱ्या नद्या आणि कडेकडून कोसळणारे लहान लहान धबधबे. रोहित खिडकीतून बाहेर पाहत होता. रोहित आश्चर्याने, भाऊ हे ठिकाण तर स्वर्गच आहे. निखिल हसत, आजचा दिवस एकदम भारी आहे, फुल रिलॅक्स. आता त्यांच्यासोबत नेमकं काय घडणार होतं याची कोणालाच चाहूल नव्हती. जसं जसं सूर्य मावळू लागला तसं घाटातलं वातावरण बदलू लागलं. अचानक अंधार गडद होत गेला. मोबाईल नेटवर्कही येत जात होतं. हे पाहून समीर थोडा अस्वस्थ झाला. समीर, अरे इतका पटकन अंधार कसा काय झाला आणि नेटवर्कही नाहीये. विक्रम थट्टा करत, घाबरू नकोस रे, इथे काय भूत थोडंच असतात. तेवढ्यातच अजयने कार थांबवली. पुढे रस्ता फारच अरुंद होता आणि त्याच्या बाजूलाच एक जुना पुरातन तलाव दिसत होता. थोडं फ्रेश होऊया असा विचार करून सगळे खाली उतरले. जसं त्यांनी तलावाच्या काठाशी पाय ठेवला तसं पाण्याचा हलका आवाज आणि कोरड्या पानांची खसखस सुरू झाली. त्या आवाजांनी अजयच्या अंगावर काटा आला. अजय हळू आवाजात, यार इथे काहीतरी बरोबर वाटत नाही, आपण इथे थांबायला नको. तेवढ्यात निखिल अचानक थांबला. निखिल घाबरलेल्या आवाजात, तुम्हाला असं नाही वाटत का कोणी आपल्याकडे बघतंय? सगळे मागे वळून पाहतात. पण तिथे काहीच नव्हतं, फक्त गडद अंधार आणि वाऱ्यात हलणारी झाडं. तेवढ्यात तलावाच्या कडेला एक पांढरी धुसर छाया दिसली. ती चालत नव्हती, ती सरकत होती. रोहित श्वास अडखळत, हे काय आहे? त्या छायेचं प्रतिबिंब पाण्यात हलत होतं आणि हळूहळू ती आकृती पाण्यातून वर येऊ लागली. समीर कापऱ्या आवाजात, हे माणूस नाही. विक्रम भीतीने ओरडत, पळा. पाचही जण जीव मुठीत धरून धावू लागले. जंगलात त्यांच्या ओरडण्याचा आवाज घुमत होता. पावलं 5 जणांची होती, पण आवाज मात्र 6 जणांचा वाटत होता. प्रत्येक वळणावर तीच पांढरी छाया त्यांना दिसत होती. कुणी मागे वळून पाहत होतं, कुणी रडत होतं, कुणी देवाचं नाव घेत होतं. अजय ओरडत, सगळे एकत्र राहा, वेगळे होऊ नका. तेवढ्यात अचानक निखिल घसरला आणि थेट तलावात पडला. तो ओरडत होता, पण त्याचा आवाज कुणालाच ऐकू येत नव्हता. आणि मग सगळीकडे शांतता पसरली. त्या अंधारात फक्त पाणी वाहण्याचा आवाज ऐकू येत होता. सकाळ झाली. ती चौघे गावकऱ्यांना सापडली, पण निखिल, तो मात्र कधीच सापडला नाही. एक गावकरी गंभीर आवाजात म्हणाला, गावकरी, तो तलाव शापित आहे. रात्री जे पाण्यातून वर येतं ते एकाला तरी सोबत नेतं. त्या 4ही मित्रांना तेव्हा कळून चुकलं, काही